नमस्कार, ट्रेंडी व्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रोज पडणारा प्रश्न म्हणजे स्वयंपाकाला काय बनवायचं आणि आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं हा रोज प्रश्न पडतो। त्यामुळे ना इथे मी वाटीभर मूग पाण्यात टाकले आणि त्यानंतर त्यांना मोड आणण्यासाठी ठेवले। तर इथे छान मोड आलेले होते, त्यांना आधी स्वच्छ धुवून घेतले। आता नेहमी जशी भाजी बनवते ना त्यापेक्षा थोडी वेगळी बनवलेली आहे। तर आधी आपण जसं डायरेक्ट भाजी बनवतो त्या पद्धतीने शिजवतो। इथे मी पातेलीमध्ये पाणी गरम करून मोड आलेले मूग एका गाळणीमध्ये ठेवून वाफवून घेतले आहे। साधारण 8 ते 10 मिनिटांपर्यंत वाफवून घेतले। मोड आलेले मूग जे आहेत ते छान शिजले आहेत। तर हे डायरेक्ट जरी खाल्लं तरी सुद्धा चालतं, मीठ किंवा चाट मसाला टाकून। आता इथे मी त्याची ना उसळ बनवते। तर इथं परफेक्ट आहे, पण आता तरी सुद्धा मी गॅसची फ्लेम बंद करून झाकून ठेवलेला आहे, जेणेकरून अजून ते छान सॉफ्ट होतील। तोपर्यंत इथं उसळसाठी मी कांदे वगैरे बारीक चिरून घेतले आणि त्यानंतर फक्त उसळ न बनवता इथं मी गुळाचा पाकसुद्धा बनवला आहे। आमच्याकडे भाजीला काही नसलं तरी सुद्धा पोळीसोबत हा पाक खाल्ला ना तरी होऊन जातं, कारण की मुलांनाही हा पाकपोळी खूप आवडते। इथे मी वाटीभर गूळ घेतला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि गॅसवर आता उकळू देणार आहे। आणि तोपर्यंत इथे मी उसळसुद्धा बनवून घेतली। तर कढईमध्ये तेल टाकलं, जिऱ्याची फोडणी दिली, हिंग टाकला आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा परतून घेतला। त्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे, कारण की कढीपत्ता आधी टाकला तर ते तेल उडतं इकडे तिकडे। तुम्ही रोज रोज काय बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर इथे मी लसूण चिरलेला होता तो त्यात टाकला, शेंगदाणे टाकले आणि परतून घेतले। इथे माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते तेच मी त्यामध्ये टाकले आहेत आणि त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकला। आता टोमॅटोसुद्धा फक्त मिनिटभर परतून घेतला, जास्त काही शिजवला नाही। आता हे जे गुळाचं पाणी उकळून गेलं होतं ते मी गाळून घेतलं, जेणेकरून त्यातला सगळा कचरा निघून जाईल। आणि आता त्याच पातेलीमध्ये पुन्हा हे पाक बनवण्यासाठी ठेवलं। तर घट्ट पातळ आपल्याला कसं हवं आहे त्यानुसार घ्यायचं, पण तुम्ही बनवतात का नाही मला हे माहीत नाही, कारण की आमच्याकडे आवडतं। यामध्ये ना अजून पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच की मी काय काय ॲड करणार आहे आणि खूप छान लागतं, मुलांनाही आवडतं। इथे टोमॅटो परतून झाला, त्यामध्ये लाल तिखट टाकलं, थोडीशी हळद टाकली, धने पावडर आणि गरम मसाला टाकला। हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये वाफवलेले मूग टाकले। तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। मी सुद्धा पहिल्यांदाच बनवली होती आणि चवीला थोडा फरक पडतो, खूप छान लागत होती। ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं। तर नेहमीच आपण सारखी चवीची भाजी बनवत असतो, तर कधीतरी वेगळे ट्राय करावं म्हणून ह्या पद्धतीने मी बनवून बघितली आणि खरंच खूप छान झाली होती। आणि मी दरवेळेस हळद आणि मीठ टाकून पाण्यामध्ये उकळून घेते, तर या पद्धतीने मी म्हटलं की चला ट्राय करून बघावं। शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। आता पाकासाठी इथे मी खोबऱ्याचे काप आणि वेलदोडे घेतलेले आहे। आता वेलदोड्याची पावडर नव्हती, मी थोडंसं पोळपाटावरच बारीक करून घेतलं आणि सोबतच इथे मी पोळीसुद्धा बनवून घेतली। बऱ्याचदा भाजी तिखट होते मुलांसाठी, तर मी नेहमी अशा पद्धतीने पाक बनवत असते मुलांसाठी आणि आवडीने खातात ते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी किंवा गुळाचा पाक बनवतात का मला नक्की कमेंट करून सांगा। मी तर या पद्धतीने पहिल्यांदाच ही भाजी बनवली होती, मला आवडली त्यामुळे मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केली। तर इथं आजचा स्वयंपाक तयार होता। आजचा कुकिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।